मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शहराध्यक्ष जय सुभाष कासनगोटकर यांना पदमुक्त करण्यात आलं। मोठ्या प्रमाणात तिकीट इथे बदलण्यात आले। जवळजवळ 17 नावं जे प्रदेशाध्यक्षांनी पाठवले ते इथे गाळण्यात आले असा आरोप आहे। याच्यातलं असं आहे की नावं बदलल्या गेली हे खरं आहे। यात असं होतं की शिवसेनेसोबत आपली युती झाली आणि शिवसेनेसोबत युती होत असताना 8 जागा त्यांना द्यायच्या ठरलं आणि त्या 8 जागांमध्ये हे ठरलं होतं की 4 जागा या त्यांच्या राहतील आणि 4 जागेवर आपले जर चांगले उमेदवार असतील तर ते दिले जातील। आणि त्याच्यामध्ये 4 सरळ तिथे आहे। 2 जागांच्या बाबतीतलं आपल्याला माहिती आहे, एक 302 सह 33 गुन्ह्यांचा आरोपी हा चुकीनं कदाचित आला असावा, तर ते एक झालं। आणि ज्यांनी देवेंद्रजींवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये विखारी टीका केली, ओबीसी विरोधी आणि कुटुंबापर्यंत जे व्यक्ती गेले त्याचं सुद्धा तिकीट देऊ नये ही भावना सगळ्या कार्यकर्त्यांची होती आणि म्हणून ते 1-2 झाल्या। एक प्रभाग क्रमांक 14 एक असं तिचं तिकीट वाटप असं झालं की ज्या भागामध्ये 15% मतदार आहे त्या भागामध्ये 3 उमेदवार देण्यात आले आणि ज्या भागामध्ये 85% मतदार आहे तिथे केवळ 1 उमेदवार दिला। इथली भौगोलिक रचना अशी होती, जर आपण जर बदल केला नसता तर पूर्णच्या पूर्ण प्रभाग तो आपण तिथे पराभूत होऊ शकलो असतो। 3 ठिकाणं असे होते की त्या 3 ठिकाणी तिथले उमेदवारच त्या ठिकाणी नव्हते त्या प्रभागामध्ये। त्याच्यातला आपला हा जटपुऱ्याचा प्रभाग क्रमांक 7 म्हणता येईल। भानापेठ एक प्रभाग होता, तिथल्या आमच्या माजी नगरसेविका ह्या बरेच दिवसापासून दुसरीकडे राहायला गेल्या होत्या आणि तिथलं ते एक होतं। काही ठिकाणी जातीय जे समीकरण होतं, सामाजिक समीकरण होतं, काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे जे काही तिथले उमेदवार होते त्याला धरून हे सगळं आपले माननीय जयंतसुखजी संचेती आहे, जे पक्षाचे ज्यांना असं म्हणता येईल की भारतीय जनता पार्टीचे पितामह भीष्म आहेत आणि अशोकजी नेते हे खासदार आमदार राहिलेले वरिष्ठ नेते हे ते होते। अध्यक्षजी सुभाष कासनगोटकर असतील, माजी अध्यक्ष राहुल पावडे असेल, मी त्या ठिकाणी होतो ना, गुलवाडे जे माजी अध्यक्ष तेही होते। आम्ही सर्व युनॅनिमसली त्या ठिकाणी या सगळ्या तिकीटचा बदल केला। एका ठिकाणी तर असं होतं की मागचीच आमची जे कार्यकर्ता ती अपक्ष होती, तिला 100 मते मिळाली होती, तिला तिकीट मिळालं होतं आणि तिथे तिकीट मागणारे 2 होते। एक आपले शहरचे अध्यक्ष दशरथजी ठाकूर माजी शहराध्यक्ष ज्यांनी 40 वर्ष पार्टीची सेवा केली आहे आणि एक कश्यप पितांबर कश्यप या नगरसेविका आहे। तर तिथेही एक लक्षात आलं की इथे सुद्धा ही यादी आलेली आहे, याच्यामध्ये चूक दिसत आहे। लोकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फोन माननीय आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेले आणि हे बदल त्या ठिकाणी आवश्यक ते बदल त्या ठिकाणी केले गेले। पण पक्षश्रेष्ठीला विश्वासात न घेता हे बदल करण्यात आले आहे का? कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की जी कारवाई झाली आहे ती अतिशय योग्य आहे। आपल्या मतांनी बदल करणं योग्य नव्हतं। हा आपल्या मतांनी बदल तसा विचार केला तर झालेला नाही म्हणता येणार आहे, कारण की सर्वांच्याच तिथे ज्यांना अधिकार दिले त्या सर्वांनी ठरवून ते त्या ठिकाणी बदल झालेले आहे। तिथे राहुलजी पावडे होते, गुलवाडेजी होते, मी स्वतः होतो आणि या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी दिसलं, एक गोष्ट त्या ठिकाणी दिसली। आता एका प्रभागामध्ये असं झालं होतं की जिथे काँग्रेसनी 4 ओबीसी उमेदवार दिले आणि त्यातल्या त्यात धनोजी कुणबी समाजातून दिले, तिथे मात्र आपण आपला थोडा निर्णय त्या ठिकाणी चुकीचा झाला, तर ते सुद्धा आहे। आणि असे ते जे वेळेवर झालं त्याच्यामुळे हा सगळ्या बदल करावा लागला, एवढं त्या ठिकाणी सांगायचं आहे। कासनगोटकर यांच्यावर जी कारवाई झाली त्याबद्दल काय? कासनगोटकर यांच्यावर जी म्हणजे जो त्यांच्या त्यांना पदमुक्त केला आहे त्याच्या मागची भावना कदाचित ही असावी की त्या ठिकाणी आपले ते उमेदवार आहेत आपल्या याचे आणि त्यांना आपला प्रभाग चांगला करता यावा आणि एक पुन्हा भूमिका त्या दिवशी त्या ठिकाणी माननीय निरीक्षक साहेबांनी घेतली होती, आपल्या संचेती साहेबांनी, की राहुल पावडे असेल किंवा सुभाष कासनगोटकर असेल, हे दोन्ही आपले प्रमुख नेते आहे। यांच्या प्रभागामध्ये यांना आवश्यक ते बदल त्या ठिकाणी व्हावे, जसे उमेदवार पाहिजे तसे व्हावे आणि हे निवडूनच यावे याकरता सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पदमुक्त केला गेलं असलं पाहिजे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।